नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे आहे तर म्हटलं चला आज काहीतरी मील प्रिपरेशनच्या गोष्टी करून घेऊ. कारण बऱ्याच वेळा सॅटर्डे संडे असं काहीतरी वेगळं असं बाहेरचं खाण्याची खूप जास्त इच्छा असते आणि त्या गोष्टीचं प्रिपरेशन करून ठेवल्या नसतील ना तर मग त्या बाहेरून घरात येतात किंवा मग काय असतं वेळ नसतो म्हणून आपण ना शॉर्टकट करून त्या गोष्टी घरी बनवायला जातो आणि ती गोष्ट काही नीट बनत नाही आणि काहीतरी वेगळीच ती गोष्ट होते आणि ती फुकट जाऊ नये किंवा आपला वेळ आणि जे काही आपण पदार्थ वापरले असतात ना ते फुकट जाऊ नये त्याच्यामुळे मग आपण ते तसेच खातो आणि मग थोडीशी गडबडच होऊन जाते आपल्या सगळ्या मॅनेजमेंटमध्ये कितीही चांगलं आपण करण्याचा प्रयत्न केला तरी. तर आज मी अशाच काही छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्या आपण तरी छोटे छोटे असल्या ना तरी त्या खूप फायद्याच्या असतात. त्याने वेळ वाचतो आणि रोज काय बनवायचं असं वेगळं असं काहीतरी पाहिजे असेल ना तर त्याने थोडासा वेळ पण वाचतो. आता समर्स चालू झालेले आहेत तर मुलं असतात घरी आणि त्याचबरोबर आपल्याला पण खाण्याची खूप जास्त इच्छा होते आणि असं होतं कधी कधी. आणि उन्हाळा म्हटला ना तर वन पॉट मील वगैरे पण आपल्याला बराच वेळा काही ना काहीतरी खायचं असतं. तर त्या सगळ्या गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर सर्वात आधी म्हटलं सुरुवात करायच्या आधी व्हिडिओला थोडासा नाश्ता करूया. नाश्ता हाच आहे माझा जो मी कुकीज खाऊन करणार आहे जे आपण बनवलेले आहेत ते. सर्वात आधी मी ना कुकर लावून घेतलं आहे ज्याच्यामध्ये मी छोले माझ्याकडे अगदी थोडेसेच होते, खूप जास्त नव्हते कारण त्या छोल्यांची ना भाजी होऊ शकणार होती ना काही अजून मी काही करू शकणार होती. तर त्याच्यामुळे ना मी म्हटलं ते भिजत घालते आणि ते कुकरला लावून घेतलेत. दूध एका साईडला गरम करून घेतलं आहे आणि हा काचेच्या कंटेनरचा मी पूर्ण बॉक्स काढून घेतला आहे बघा तुम्ही. कारण आज थोडंसं जे काही मील प्रिपरेशन करायचं होतं त्या सगळ्या गोष्टींसाठी मला मोठे कंटेनर लागणार होते. जेव्हा मला छोटे कंटेनर थोडेफार कंटेनर वापरायचे असतात तेव्हा माझ्याकडे 3-4 कंटेनर बाहेर आहेत काचेचे ठेवलेले, त्यातलेच कंटेनर मी वापरते. आणि स्टीलचे पण बऱ्यापैकी माझ्याकडे उभे किंवा असे राऊंडमध्ये बरेचसे कंटेनर आहेत तर ते देखील मी वापरते. पण आज मला बऱ्यापैकी मोठे कंटेनर यूज होणार होते कारण क्वांटिटी थोडी जास्त होती. त्याच्यामुळे हे सगळे कंटेनर बाहेर काढून घेतले. याचे लीड्स आणि डब्बे असे वेगवेगळे ठेवते. याच्यामध्ये प्लास्टिकचे पण काही कंटेनर माझ्याकडे आहेत आणि हे 1.2 लिटर 1.5 लिटर 700 ml 500 ml असे वेगवेगळे आहेत. तर आता हे सगळे कंटेनर मी जे काही काढले आहेत ना ते मी वॉश करून घेणार आहे परत एकदा. ॲक्च्युली हे वॉश तर करून ठेवलेलेच असतात पण आता बरेच दिवस झाले मी ते वापरले नाही आहेत त्याच्यामुळे परत मला हे काम लागलं आहे. ते ना असे परत वॉश करून थोडेसे सुकवून घेते म्हणजे त्याला पाणी सगळं निघून जाईल तोपर्यंत आपली बाकीची सगळी प्रिपरेशन करेपर्यंत. कडधान्याला मोड आणायला ठेवलेले जे आपण मूग आणि चवळी भिजत घातलेली बघा. तर चवळी तर माझी अर्धी मी भोपळ्याच्या भाजीमध्ये मिक्स करून मी चवळीची भाजी केली, खूप छान झाली. थोडीशी चवळी बाकी आहे अजून. आणि हे जे मोड आणायला ठेवलेले मूग त्याला पण छान मोड आलेत तर ते पण या अशाच माझ्या ग्लास कंटेनरमध्ये भरून ठेवलेत. फ्रोझन जे कॉर्न मी फ्रीजमध्येच करून ठेवलेले तर ते खूप बरे पडतात म्हणजे कधी आपल्याला खायची इच्छा झाली ना तर ते आपण लगेच खाऊ शकतो. तर ते थोडेसे काढून घेतले कारण ते आता मील प्रिपरेशनसाठी आपण जे काही पदार्थ बनवणार त्याच्यासाठी लागणार आहे. आणि नंतर मग मी ते असेच डीप फ्रीज करून ठेवते आणि आपण हे वर्ष 2 वर्ष असेच वापरू देखील शकतो. पण मी एक 6-7 महिन्यात ते संपवते. त्याच्यानंतर जो आपला सोयाबीनचा काय म्हणतो त्याला छोटे छोटे ग्रॅन्युल्स असतात ना छोट्या छोट्या तर ते घेणार आहे आणि ते 3 ते 4 चमचे मी भिजत घालून घेणार आहे. हे पण आपल्या मील प्रिपरेशनमध्येच आपल्याला लागणार आहे. आणि आज वेळ आहे त्याच्यामुळे हे गरम पाण्यात वापरणार नाही आहे, मी अगदी साध्या पाण्यात भिजत घालणार आहे. त्याच्यामुळे त्याला पण बऱ्यापैकी ते 1-1.5 तासात ते छान फुलतील. अगदी जेव्हा कमी वेळ असतो ना तेव्हा मी ते गरम पाण्यात भिजत घालणार आहे. मशरूम आज सचिन घेऊन आलेला कारण त्याला मशरूम खाण्याची खूप इच्छा होती. मी मशरूम कधीही खाल्लेच नाही आहेत मी अजूनपर्यंत. मी बनवते पण मी कधीच खाल्ले नव्हते आणि त्याच्यासाठीच बनवते मी. काही आमच्याकडे मशरूम जास्त आणले देखील जात नाही, कधी कधी आणले जातात. तर आज हे तो मशरूम घेऊन आलेला. त्याचबरोबर ब्रोकली आणलेलं. ब्रोकली तर मी आता माझ्या म्हणजे जे काही असतं मील त्याच्यामध्ये 2 आठवड्यातून एकदा म्हणजे 15 दिवसातून तरी एकदा ते आणण्याचा प्रयत्न करते. हे सलाड घेऊन आलेला कारण आता उन्हाळा चालू झाल्यानंतर सचिन फार कमी प्रमाणात संध्याकाळचं जेवण वगैरे घेतो म्हणजे तो असं सलाड वगैरेच काहीतरी खातो. त्याला वेगवेगळं काहीतरी पाहिजे असतं. तो म्हणतो जेवायला वगैरे थोडंसं नको वाटतं, हेवी वाटतं खूप. त्याच्यामुळे मग हे सलाड वगैरे घेऊन आलं. तर हे सलाड पण फ्रीजमध्ये स्टोअर कसं करायचं
तर त्याच्यासाठी पण एक ट्रिक सांगते तुम्हाला बघा. हे खूप जास्त असं बारीक मी चॉप नाही करणार आहे, हे फक्त लूज करून घेणार आहे. तुम्हाला जर हे चॉप करायचं असेल खूप बारीक तर तुम्ही करू शकता, पण मला असं वाटतं खूप जास्त बारीक चॉप करू नका. जेवढं मीडियम तुम्हाला चॉप करता येईल तेवढं मीडियम चॉप करून घ्या, कारण याचा जो क्रंच असतो ना तो पण तसाच राहायला पाहिजे जेव्हा जेव्हा आपण ते स्टोअर करतो तेव्हा. कारण हे कसं आहे ना, हे लवकर खराब होतात बाहेर. जेव्हा आपण बाहेर बघतो त्यांच्याकडे मार्केटमध्ये ना, तेव्हा त्यांच्याकडे ते बरेच दिवस तसेच असतात, पण ते व्यवस्थित राहिले पण पाहिजे घरी आणल्यानंतर, कारण हे पण खूप महाग असतात तसं बघायला गेलं तर, आणि ते वजनावरतीच दिले जातात. तर हे व्यवस्थित पाण्यामधनं आपण वॉश करून घ्यायचे. थोडा वेळ मी ते भिजत ठेवलेत, खूप जास्त वेळ भिजत ठेवायचे नाहीत, पटकन वॉश करून घ्यायचे. आणि ते वॉश करून झाल्यानंतर ना ते एका ड्राय कपड्यावर सुकत घालायचे असतात. ब्रोकली पण मी क्लीन करून घेणार आहे. थोडा ब्रोकली मला आत्तासाठी हवा आहे आणि थोडा ब्रोकली मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. फक्त त्याचे जे डेट आहेत ते कापून मग ते स्टोअर करणार, म्हणजे ते इझी पडतं आपल्याला. आणि जो छोटा छोटा भाग आहे ना, जो अगदी छोटा छोटा, तो मी आत्तासाठी वापरणार आहे. जे अगदी मोठे मोठे आहेत ते मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. तर आता हे जे आपण सलाड घेतलेलं ना, ते ड्राय कपड्यावरती सुकवण्याच्या आधी मी ते सलाड स्पिनरमध्ये ते टाकून घेणार आहे, म्हणजे जेवढं याच्यामध्ये जे काही पाणी असेल ना ते सगळं निघून जाईल. सलाड स्पिनर मी जेव्हा जेव्हा वापरते ना तेव्हा माझं काम खरंच खूप कमी होतं, म्हणजे निदान पालेभाज्या स्टोअर करण्यासाठी. यातमध्ये ना फक्त आपण वरती पालेभाजी किंवा जे काही तुमचं असेल ते टाकायचं. हे जस्ट एक राऊंड असं गोल गोल फिरवायचं आणि याच्यातलं सगळं पाणी ना पूर्णपणे निघून जातं आणि भाज्या सुकवण्यासाठी ना खूप जास्त मदत होते. कारण भाज्यांमध्ये ना पाणी खूप जास्त राहिलं जातं, याने ना सगळं पाणी असतं ते पूर्णपणे निघून जातं. अगदी थोडंफार जे काही हलकं पाणी असतं ना ते आपण कपड्यावर एखादा पदार्थ हा टाकला ना की ते लवकर सुकलं जातं, आणि आपल्याला तसंच हवं आहे. हे सलाड आपल्याला ड्राय करून मग स्टोअर करायचं आहे. तर आता आपण हे ना कपड्यावरती एका घालून छान असं सुकवून घ्यायचं, म्हणजे त्यातलं कुठेही पाणी राहणार नाही आणि त्याचा जो क्रंच असतो ना तो तसाच राहतो जास्तीत जास्त टिकवण्यासाठी. तर हे बघा, हे किती छान झालं आहे बघा. आता मशरूम क्लीन करताना पण एक पद्धत असते की पहिला सुरुवातीला थोडासा याच्यावर मैदा वगैरे लावून घ्यायचा. मैदा लावून तो असा ड्रायनेच तो चोळून घ्यायचा. चोळून घेतल्यानंतर मग ते तुम्ही पाण्याखाली वगैरे वॉश करू शकता. अशी ही ट्रिक मला आईने सांगितलेली, तर त्या पद्धतीनेच मी केलं क्लिनिंग. त्याच्यानंतर ना आज चितळेचं दही, हे सगळा आजचा जो काही पदार्थ जे काही आमच्याकडे बनले जात आहेत हे ॲज पर सचिन रिक्वेस्ट आहेत, आणि त्यानेच सगळं जे काही सामान होतं ते त्यानेच घेऊन आलेलं. मी त्याला एक गोष्ट सांगितली की तो 2 गोष्टी घेऊन येतो कधी कधी, आणि हे तुमच्याकडे पण असेल. आपण वेळ वाचवण्यासाठी किंवा टाईम वाचवण्यासाठी एखादी गोष्ट आपल्या पार्टनरला सांगत असो की हे घेऊन या बाबा तुम्ही मार्केटमधनं, आणि त्या एकाच्या जागी 2 गोष्टी येतात. आणि छोटी गोष्ट सांगितली असेल तर ती भरपूर मोठी येते, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असेल. तर बघा, मी दही सांगितलेलं थोडंसं घेऊन ये, आणि 1 किलोचं पॅकेट, उन्हाळा आहे म्हणून 1 किलोचं पॅकेट तो घेऊन आलेला आहे. आणि आज थोडंसं ह्यातलं दही मी बाहेर काढून घेणार आहे. तर थोडंसं मॅरिनेशन करायचं आहे. तर हे उद्या किंवा परवासाठीचं प्रिपरेशन आहे माझ्या. मॅरिनेट जे मी काही करणार आहे ते आजसाठी नाही करायचं आहे मला. तर सर्वात आधी दही जेवढं होतं 1 लिटरचा, हा 1.2 लिटरचा कंटेनर आहे जो सर्वात मोठा आहे तो. मॅरिनेशनसाठी जे दही घेतलं आहे त्याच्यामध्ये मी आता थोडंसं बेसन टाकणार आहे. त्याचबरोबर थोडंसं धना पावडर, जिरा पावडर, तुम्हाला आवडत असेल तर. मी धना पावडर, जिरा पावडर वापरली. थोडंसं लाल तिखट आहे, थोडीशी हळद आहे, थोडीशी कसुरी मेथी आहे, थोडासा चाट मसाला आहे. चाट मसाला नक्की टाका, याने तुम्ही कुठलंही मॅरिनेट करत असाल. मी पनीर करणार आहे आज, पण तुम्ही कुठलंही करत असाल त्याला खूप छान जातं. त्याच्यानंतर थोडीशी काळी मिरी मी टाकलेली आहे, आणि मीठ मी सर्वात शेवटी अगदी थोडंसं टाकायचं. खूप जास्त मीठ याच्यामध्ये वापरू नका, नाहीतर हे जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवता ना तेव्हा त्याला खूप जास्त पाणी सुटलं जातं, आणि मग खूप अगदी सगळं दही वगैरे सगळं एका साईडला होतं आणि पाणी सगळं एका साईडला होतं. आता याच्यामध्ये आपण थोडंसं तूप किंवा मग बटर, तुमच्याकडे काही असेल ते गरम करून गरम याच्यामध्ये ओतून घ्या. मी थोडंसं तूप याच्यामध्ये गरम केलं आहे आणि ते याच्यामध्ये टाकलेलं आहे बघा. आता हे सगळं व्यवस्थित नीट पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स झालं की मग आपण याच्यामध्ये तुम्हाला जे काही मॅरिनेट करायचं असेल ते तुम्ही याच्यामध्ये म्हणजे वापरू शकता. कुठलीही भाजी वगैरे असेल तर मी याच्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी पनीर वापरणार आहे, आणि मी 4 ते 5च तुकडे वापरणार आहे, कारण मी एवढे जास्त नाही करणार आहे. कारण जसं मी म्हटलं की हे फक्त सचिनसाठी असणार आहे, आणि 5 आणि त्याच्यामध्ये
ज्या काही भाज्या वगैरे पण टाकायच्या असतील तर त्या तुम्ही वापरू शकता. दुसरं जे पनीर होतं ते मी असं पूर्णपणे दुसऱ्या एका डब्यामध्ये पाण्यामध्ये बुडेल इथपर्यंत त्या कंटेनरमध्ये मी पाणी टाकलं आहे आणि मग ते मी स्टोअर करणार. पाणी आपण फक्त ते रोज चेंज करायचं, म्हणजे तुमचं पनीर 8-10 दिवस छान तसं राहतं. आता हे जे पनीरचे क्यूब्स होते ते या सगळ्या मसाल्यामध्ये मॅरिनेट करून घ्यायचे आणि मी फक्त याच्यामध्ये टमॅटो ॲड केलं आहे. भाज्यांमध्ये कुठलीच भाजी ॲड केलेली नाही आहे, कांदा शिमला मिरची वगैरे काहीच नाही. टमॅटोचा फक्त जो आतमधल्या बिया असतात म्हणजे जो गर असतो ना तो काढून घेतलेला आहे आणि फक्त जे टमॅटोची तुम्ही म्हणू शकता वरचं जे कवच असतं, सार असतं ना, साल म्हणू शकता, तर ते मी फक्त याच्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं आहे. वरून फॉईल पेपर लावलं आहे, ऑप्शनल आहे. फॉईल पेपर लावायचा असेल तुमच्याकडे तर तुम्ही लावा, नाही लावलं तर तुम्ही वरचं एक एअरटाईट लीड लावा आणि मग फ्रीजमध्ये स्टोअर करा. तर आता हे सगळे जे कंटेनर आहेत, दही, पनीर, मॅरिनेटेड पनीर, थोडं ब्रोकली आहे, त्याचबरोबर हे मूग आहे, हे आता सगळे फ्रीजमध्ये स्टोअर करायचे आहेत मला. आणि आता ना मी पुदिना गरम करून घेणार आहे, म्हणजे ड्राय रोस्ट करून घेणार आहे. हा पुदिना मी छानपैकी धुवून तो वाळवून घेतलेला, कपड्यावरती फॅनखालीच वाळवून घेतला. तुम्हाला जर अर्जंट नसेल तर तुम्ही 2-3 दिवस हा छोट्याशा उन्हामध्ये थोडंसं जे येतं ते ऊन किंवा मग फॅनच्या हवेखाली पण तुम्ही तो सुकवून घेऊ शकता. पण आता मला तेवढासा वेळ नव्हता, मला तो लवकर हवा होता, म्हणून मी तो असा पॅनवरती गरम करून घेतला आणि तो छान कुरकुरीत असा झाला देखील आहे. आता एका साईडला मी पाणी गरम करत ठेवलं आहे, त्याच्यामध्ये ना मी ब्रोकली बॉईल करून घेणार आहे. इथे ज्या झोसऱ्यात त्याच पॅनमध्ये मी थोडंसं बटर टाकलेलं आहे. याच्यामध्ये बटर टाकलं आहे, त्याच्यामध्ये मी ना अगदी थोडीशी लसूण जी खूप जास्त बारीक चिरलेली आहे ना ती याच्यामध्ये फोडणीला टाकणार आहे. ती छान थोडीशी परतून घेतली की मग आपण याच्यामध्ये ना अगदी बारीक चिरलेला जो कांदा असतो तो आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. ही सगळी मी स्टफिंगची तयारी करते बघा. स्टफिंगला पण अगदी सगळं बारीक असेल तर खूप छान लागतं खायला. तर अगदी थोडासा कांदा अगदी थोडासा घेतला आहे, खूप जास्त मी स्टफिंग करणार नाही आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये ना बेसिक मसाले आपण ॲड करायचे, ज्याच्यामध्ये मग मीठ आहे, थोडीशी हळद आहे, थोडीशी मिरची पावडर आहे, थोडी काळी मिरी आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. सगळं छान परतवून घेतलं, थोडंसं गोल्डन कलर आला याला की मग आपण याच्यामध्ये ना जे तुम्ही चॉप केलेले थोडेसे जे मशरूमचे देठ असतात ना ते याच्यामध्ये तुम्ही ओतून घ्यायचा. थोडेसे मी याच्यामध्ये ना जे मके घेतलेले आपण ते पण अगदी बारीक फिरवून घेतलेत मी चॉपरमध्ये आणि ते पण अगदी बारीक झालेले आहेत, तर ते पण आपण याच्यामध्येच ओतायचं आणि एक छान मिश्रण तयार करून घ्यायचं जे आपलं स्टफ करायचं आहे आपल्याला. तर स्टफिंगसाठी हे मिश्रण अगदी छान पटकन तयार होतं. फक्त एवढंच आहे, मशरूमला थोडंसं पाणी जास्त सुटतं त्याच्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो, पण हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे ड्राय करून घ्यायचं आहे. खूप जास्त ओलं ठेवायचं नाही. जेवढं पाणी सुकेल किंवा जेवढं पाणी तुम्हाला आटवता येईल ना तेवढं पाणी आटवून घ्या याच्यामधनं. आणि आता ना आपण हिरवी चटणी प्रिपेअर करून ठेवणार आहोत फ्रीजमध्ये. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना टाकलेला आहे, थोडंसं जिरं टाकायचं, थोडंसं किंचितसं मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि हे सगळं थोडंसं पाणी आणि थोडंसं दही टाकून हे ब्लेंडरला फिरवून घ्यायचं. छान अशी याची पेस्ट करून घ्यायची. ही इन्स्टंट चटणी आहे जी तुम्ही अशा वेगवेगळ्या काही स्टार्टर रेसिपीज बरोबर पण खाऊ शकता आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून पण ठेवू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे आपण रॅप वगैरे जेव्हा करतो किंवा टिक्कीज, बर्गर वगैरे असं करतो त्यावेळेस ही खूप उपयोगाची पडते चटणी. त्याच्यामुळे ही मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली, कारण येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर मी शेअर देखील करणार आहे. तर हे जो पुदिना होता तो पण ड्राय झालेला होता, तो मी ना एका बरणीमध्ये भरण्यापेक्षा अशा एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवला, कारण अगदी थोडासा होता. आपलं जे हे सलाड होतं ते छान ड्राय झालं आहे. आता हे स्टोअर करताना अशा एका डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करा. वरून तुम्ही टिश्यू पेपर किंवा तुमच्याकडे एखादा कपडा असेल, कॉटनचा कपडा, तो याच्यावरती ठेवायचा आणि मग ते फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवा. सुरण आणलेला, तर सुरण पण मला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा होता. तर फ्रीजमध्ये स्टोअर करायच्या आधी मी तो धुवत नाही, फक्त त्याचं साल काढते आणि मग त्याचे बारीक जसं आपल्याला टिफिनला पाहिजे असतो, म्हणजे थोड्या अगदी जास्त मोठा नाही आणि अगदी जास्त छोटा नाही, अशा फोडी करते त्याच्या आणि मग मी त्या डब्यात भरून फ्रीजमध्ये स्टोअर करते. या छोट्या किंवा मोठ्या अशासाठी नाही कापत,
कारण तो कसा येईल. कधी कधी काय होतं, सुरण खूप जास्त उकडला जातो, कधी कधी कितीही शिट्या मारल्या किंवा कितीही जास्त वेळ जरी तो असाच शिजवला ना तरी तो शिजला जात नाही. त्याच्यामुळे थोड्याशा मीडियम आकाराच्याच मी फोडी ठेवते त्याच्या. आता आपण ना इथे एक टिक्की म्हणा किंवा रॅप म्हणा, त्याच्यासाठी एक सारण तयार करून घेऊ. त्याच्यामध्ये मी गाजर घेतले, थोडेसे जे सोया चंक्स जे आपण भिजत घातलेले ते पण पिळून घेतले पूर्णपणे, ते घेतलेत. आणि हे जे काबुली चणे होते जे कुकरला चांगले 5-6 शिट्या लावल्या आणि अगदी अगदी त्याचं बोलतात ना, अगदी काय बोलतात, अगदी कुस्करता येईल ना सहज हाताने, एवढे मी छान ते स्मॅश करून घेतलेत बघा. तुम्ही स्मॅशरने करा किंवा मग हाताने करा. तर ते याच्यामध्ये घेतलेत. आणि याच्यामध्ये बेसिक मसाले तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही याच्यामध्ये बेसिक मसाले वापरा, ज्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आहे, थोडीशी धणाजिरा पावडर टाकलेली आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे आणि थोडीशी काळी मिरी पावडर टाकली. एवढेच मसाले टाकलेले आहेत. मी मसाला वगैरे काही वापरणार नाही आहे. आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचे हातानेच. आणि यातलं ना काय करायचं, जर तुम्हाला टिक्की करायची असेल तर थोडंसं याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर तुम्ही ॲड करा. जर तुम्हाला असं चपातीमध्ये मधल्यामध्ये चपातीसारखी चपाती करायची, त्याच्यावरती ही जी आपण ग्रीन चटणी केली ती ग्रीन चटणी थोडीशी लावा. आणि हे थोडंसं असं जर सारण टिक्कीसारखं किंवा जसं फ्रँकीमध्ये भरतो ना, स्टफ करतो ना, तसं भरून ते त्याच्यावरती ठेवायचं. थोडंसं वरून चीज टाका, थोडंसं सॅलड टाका आणि तुम्ही असंच खाऊ शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी, हेवी आणि मस्त असा ऑप्शन आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे. तर इथे जे उरलेलं सारण आहे बघा, ते मी या डब्यामध्ये भरून ठेवते. आणि आत्ता मी उभा डबा वापरला, कारण हे सगळे मोठे डबे फ्रीजमध्ये मग खूप जास्त जागा घेतात. त्याच्यामुळे मग मी छोटासा डब्यामध्ये ते भरून ठेवलं आणि थोडंसं आत्तासाठी बाहेर काढून ठेवलं. उद्या पाणीपुरी करायचं आहे बऱ्याच दिवसांनी, तर म्हणून मी आज OTGमध्येच पुऱ्या एअर फ्रायरमध्ये जसं करतात की होतात एअर फ्रायरमध्ये, पण OTGमध्ये मला माहिती नव्हतं होतात की नाही होतात. म्हणून मी म्हटलं चला आपण या एअर फ्रायरमध्ये जशा होतात तशा या जर पुऱ्या होतात की नाही आपण बघूया. आणि खरंच या पुऱ्या अगदी छान फुलल्या आहेत बघा. तेल थोडंसं पण लावायची गरज नाही आहे. थोडंसं जर तुम्हाला वाटत असेल तर दोन्ही साईडने थोडं थोडं तेल लावा. मी तेल नाही लावलं आहे, ह्या फक्त ड्राय अशाच प्लेस करून घेतला. आणि एक 5 मिनिटासाठी 180वर मी या दोन्ही साईडने बेक करून घेतलेले आहेत, म्हणजे वरून हीट आणि खालून हीट अशा दोन्ही साईडने मी हीट लावलेली. आणि तुम्ही बघू शकता अगदी बाहेर मिळतात तशाच अगदी मोठ्या छान अशा टम्म फुगल्या आहेत. मी तुम्हाला तोडून पण दाखवते. तर अगदी छान कुरकुरीत झाल्यात, असं काही नरम वगैरे वाटत नाहीये. या बघा मस्त पुऱ्या झाल्यात. तर या आपण उद्यासाठी, मला ना याच्यामध्ये पाणीपुरी नाही करायची. मी पहिला विचार करत होती पाणीपुरी करायचं, पण सचिनला पाणीपुरी नाही आवडत, मला पाणीपुरी जास्त आवडते. तर पण मी विचार करते की याच्यामध्ये ना शेवपुरी वगैरे असं काहीतरी करावं. तर त्याचीच ही तयारी आहे थोडीशी. मी बेकिंगसाठी यूज करते हा अगारो मार्वल 25 लिटरचा ओव्हन टोस्टर ग्रिलर OTG. याची पॉवर कॅपॅसिटी 1600 वोल्टची आहे. ओव्हनच्या एका बाजूला असे 3 नॉब दिलेले आहेत. त्याच्यातलं पहिलं आहे टेम्परेचर कंट्रोल आणि 100 ते 250 सेंटीग्रेड पर्यंत तुम्ही तुमच्या पदार्थासाठी योग्य ते तापमान इथे चूज करू शकतात. सेकंड आहे हे टेम्परेचर कंट्रोल नॉब आणि याने तुम्ही पदार्थ जर तुम्हाला फक्त वरून बेक करायचा असेल किंवा फक्त खालून बेक करायचं असेल किंवा दोन्ही साईडने बेक करायचं असेल त्यासाठी हे नॉब उपयोगाचं आहे. तिसरा नॉब आहे टायमर कंट्रोल करण्यासाठी, ज्याच्यामध्ये तुम्ही 60 मिनिटापर्यंतचा टायमर सेट करू शकता. यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ऑटो शट ऑफ फीचर, ज्याच्यामुळे तुमचं कुकिंग अगदी सुरक्षित राहतं. यामध्ये तुम्हाला मिळतो एक ओव्हन रॅक, एक बेक पॅन, त्याचबरोबर मिळतो रोटेसरी हँडल, त्याचबरोबर मिळतो ट्रे हँडल, त्याचबरोबर मिळतो तुम्हाला रोटेसरी रॉड आणि त्याचबरोबर याने ना बेकिंग करणं अगदी सोपं होऊन जातं. आता हे जे मिश्रण मी साईडला काढून ठेवलेलं ना, त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलं मी आणि त्याच्या 2 पॅटी करून घेतलेल्या आहेत. आणि हा आता संध्याकाळच्या डिनरचा मेनू असणार आहे बघा. आणि बाकीचं जे प्रिपरेशन केलं आहे ते सगळं उद्या परवा किंवा 3-4 दिवसांसाठीचं असणार आहे. तर आता हे जे मिश्रण आपण तयार करून ठेवलेलं ना ते मशरूममध्ये स्टफ करून घेणार आहोत. मशरूम तुम्ही थोडेसे आधी रोस्ट करून जर घेतले ना बटरवर तर त्याच्यातलं सगळं पाणी निघून जातं आणि मग ते ओव्हनमध्ये किंवा तुम्ही एअर फ्रायरमध्ये म्हणा किंवा पॅनमध्ये जेव्हा पण ते काय बोलतात हे मेल्ट करण्यासाठी ठेवता, म्हणजे बेक करण्यासाठी तुम्ही ठेवता ना, तेव्हा त्याला खूप जास्त पाणी सुटलं जात नाही. पण मी आता डायरेक्टच याला शिजवून घेणार आहे. मी वेगळं काही शिजवायला ठेवलं नाही आहे. या तुम्हाला जेवढा याच्यामध्ये स्टफ करता येईल मसाला तेवढा करा. याच्यावरती थोडं थोडं मी चीज टाकणार आहे वरती. चीज थोडंसं बेक झालं की खूप छान याचा कलर पण खूप छान येतो.
तर हे सगळं मी आता ट्रेमध्ये ठेवणार आहे. आणि याच्यामध्ये ना वरतून तुम्हाला परत आवडत असेल तर थोडंसं सिझनिंग करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला परत ही जी मिक्स हर्ब्स किंवा चिली फ्लेक्स किंवा त्याचबरोबर तुम्हाला अजून काही ब्लॅक पेपर वगैरे असं जे काही वापरायचं असेल तुम्ही वापरू शकता. इथे एका साईडला मी टिक्की पण ठेवून घेतली आहे आणि मला रताळं पण रोस्ट झालेलं कसं लागतं टेस्टला ते मला बघायचं होतं. त्याच्यामुळे मी रताळं पण एक कापून तिथे ठेवलं आहे. ॲक्च्युली मला असं वाटतं की याचे अजून थोडेसे तुकडे करायला पाहिजे होते, पण मी मोठेच ठेवून बघितलेत की कसं म्हणजे कितीपत हे शिजलं जातं, एक अंदाजा येतो. आणि आता बाजूला एका साईडला इथे जी जागा आहे तिथे ना मी ब्रोकली ठेवणार आहे. ते पण आपल्याला बेक करून घ्यायची आहे. तर याच्यासाठी मी ब्रोकली पूर्णपणे ना त्यातलं पाणी काढून ती अशी हाताने थोडीशी दाबून घेतली आहे बघा. ती छानपैकी अशी स्प्रेड करायची, कारण ब्रोकली अशी वेगवेगळ्या पद्धतीने थोडीफार खाल्ली जाते, नाही तर ती काही खाल्ली जात नाही कारण त्याला टेस्ट नसते खूप जास्त. तर ही ठेवून घेतली आणि याच्यावरती ना तुम्ही परत थोडंसं सीझनिंग म्हणजे जे काही तुम्हाला चिली फ्लेक्स, त्याचबरोबर मिरी पावडर किंवा त्याचबरोबर तुम्हाला गार्लिक पावडर यूज करायची असेल तर ती पण खूप छान लागते याच्यामध्ये. आणि मिक्स हब्स वगैरे जे काही असेल थोडं थोडं वापरायचं. आता हे टिक्क्यामधलं थोडंसं जे बॅटर होतं ते मी थोडंसं दह्याचं जे मिश्रण होतं ते काढून घेतलेलं, तर ते मी ना थोडं थोडं या ब्रोकलीवर सगळीकडे लावून घेणार आहे. आणि याच्यावरती ना परत आपण थोडंसं चीज टाकणार आहोत. चीज टाकल्यानंतर परत वरतून थोडंसं तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही सीझनिंग याच्यावरती करून घ्या. आणि हा आता स्टार्टरचा जो ट्रे आहे जो आपण आता तयार करून घेतलेला आहे तो आता आपण बेक करायला ठेवूया. बेक करायला 10 ते 12 मिनटं वरून आणि खालून असं दोन्ही साईडने आपण बेक करायला ठेवणार आहे 180वर. आणि 10 ते 12 मिनटात हे अगदी छान बेक होईल. फक्त मला रताळ आहे त्याचं थोडंसं वाटतंय, पण बघू कितपत ते बेक होतं आहे ते. आणि टायमर सेट केलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मेल्ट झाले चीज, खूप छान दिसत आहेत सगळ्या पदार्थ आतमधले. ट्रे थोडासा थंड झाला की मग आपण याला प्लेटिंग करून घेऊ. आणि आजचा असा छान असा सॅटर्डेचा हा मेनू असणार आहे संध्याकाळच्या जेवणासाठीचा म्हणा. तर इथे बघा हे जे सॅलड होतं ते मी इथे सगळीकडे प्लेटमध्ये अरेंज करून घेणार आहे. आणि आपण याच्यावरतीच जे काही आपण बेक केलेलं आहे ते सगळं एक एक करून मी प्लेस करून घेते. घरच्या घरी अशी छान अशी स्टार्टरची जी डिश आहे ती अशी घरच्या घरी मिळाली तर किती छान वाटतं ना. आणि त्याचा खाण्यापेक्षा तो बघूनच एकदम मन भरून जातं की घरच्या घरी पण आपण असे काही काही छान छान पदार्थ करू शकतो. आणि हे फक्त एकाच वेळेस होणारे नसतात. आपण यातल्या थोड्याशा गोष्टी जास्तीच्या बनवल्या तर त्या अजून 2-4 दिवसासाठी पण आपल्याला यूज होतात. तर तुम्ही पण अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने घरी करू शकता. आणि सॅटर्डेला थोडंसं मील प्रिपरेशन असं काही करून ठेवलं ना तर ते फक्त आपल्याला आत्तासाठीच नाही, पूर्ण आठवड्याभरासाठी पण बऱ्याच वेळा मदत करतात. तर आजचा हा व्लॉग मी तुमच्याबरोबर झटपट शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. पुदिन्याची चटणी पण तयार होती, तर बघा किती छान सुंदर अशी आपली प्लेट तयार झालेली आणि किती छान दिसते. तर आता सगळी कामं माझी आवरली, भांडी घासून झाली आणि खाऊन पण झालं. खूप छान मस्त असा आजचा मेनू ठरलेला जो सॅटर्डेचा स्पेशल होता. उद्या संकष्टी असल्यामुळे उद्या पण काहीतरी असं साधं सिंपल, कारण पूर्ण दिवस घरी आणि उन्हाळा पण आहे, तर विचार करते काहीतरी असं साधं सिंपल मेनू उद्या म्हणजे करावा आणि तो तुमच्याबरोबर शेअर करायचा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.